एक परिवार धार्मिक, एक परिवार नीतिमान असण्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? इथं असं लिहिलं की त्याच्या परिवारातल्या प्रत्येक सदस्याला, नुसतं बायकोला किंवा नुसतं मुलांना किंवा नुसतं पत्नीला किंवा पतीला याच्यापुरती ती मर्यादित नाही, तर शास्त्र सांगतं परिवारातल्या प्रत्येकाला देवाची ओळख होती. देवाची ओळख झाल्याशिवाय देवाचं भय वाटत नाही. कधी कधी परिवारातला कोणतरी व्यक्ती, एखादा व्यक्ती देवाचं भय बाळगणारा व्यक्ती असतो. मग कर्नेलियस नावाच्या व्यक्तीसमोर सांगितलं तो मोठा अधिकारी होता. आता मोठा अधिकारी म्हटल्यानंतर वास्तविक पाहता त्यानं धार्मिक बनणं त्याच्यासाठी कठीण आहे. कारण मोठ्या पदावरती असणाऱ्या लोकांना सांभाळावं लागतं. त्यानंतर त्या ठिकाणचे कामाच्या ठिकाणाचे शिष्टाचार पाळावे लागतात. अजून आम्ही त्या ठिकाणावर बघितल्यानंतर टेबलाखालून देणं घेणं असतं, भ्रष्टाचार त्या ठिकाणात त्याला करणं आणि त्याची शैली होऊन जाते. मग हे करणारे लोक कसे काय देवाच्या भयामध्ये राहू शकतात? पण शास्त्रात मात्र असं लिहिलं की तो देवाचं भय बाळगणारा होता. आणि गोष्ट ध्यानात ठेवा, कुटुंबातला प्रमुख व्यक्ती जर त्याच्यामध्ये देवाची भय असेल ना, तर आपण लोकांमध्ये देवाचं भय असणार. बऱ्याच वेळा आम्ही पाहतो पाळक लोकांची लेकरं कधी कधी वाया गेलेली लोक, वास्तविक पाहता त्यांनी तर जास्त धार्मिक बनायला पाहिजे. त्या पाळकाच्या लेकरांना जास्त प्रार्थना केली पाहिजे. त्या बाळकाच्या परिवाराला जास्त विश्वास ठेवला पाहिजे. नीतिमत्व, शुद्धता, पवित्रता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. परंतु बऱ्याच ठिकाणावर मी कुणाला टीका करत नाही किंवा कोणाला दोष काढण्यासाठी सांगत नाही. देवाचं वचन बोलणं आणि देवाची भीती बाळगणे या दोन भिन्न प्रकारच्या गोष्टी आहेत. पण कर्नेलियसच्या बाबतीमध्ये तो कुटुंबाला एवढा मोठा अधिकारी, पण कुटुंबाला घेऊन प्रार्थना करणारा व्यक्ती, म्हणजे त्याची साक्ष, त्याचं जीवन हे लोकांसमोर नव्हे तर देवासमोर आणि आपल्या लेकरांसमोर एक आदर्श जीवन होतं. पहिला माझा मुद्दा असेल, परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला, ज्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला देवाची ओळख असते ना, तो परिवार धार्मिक परिवार आहे. देवाची ओळख आहे त्यांना. जर देवाची ओळख त्यांना झाली तर ते प्रार्थना करणारच आहे. तुमच्या परिवाराला देवाची ओळख आहे?